नमस्कार. जय भवानी जय शिवराय. मी सुधीर लोखंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे वीरश्री शौर्यगाथा मावळ्यांची. आणि मी जी आज कविता सादर करणार आहे ती आहे पुरंदरच्या इतिहासावर, जिथे पुरंदरचे सेनापती होते वीरश्री मुरारबाजी देशपांडे आणि यांनी दिलेली दिलेर खानाला कडवी झुंज आज मी माझ्या कवितेतून आपल्यासमोर सादर करत आहे. नमस्कार. ही घटना आहे 1665 सालची, ज्यावेळेस दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आले होते आणि दिलेर खानाने पुरंदरला वेढा घातला होता. पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही जवळजवळचे गड होते, पण वज्रगड पडल्याशिवाय पुरंदर पडणार नाही हे दिलेर खानाला माहिती होतं. आणि वज्रगडचा ज्यावेळेस पाडाव केला त्यानंतर दिलेर खानाने मोर्चा वळवला तो पुरंदरावर, आणि पुरंदराला वेढा दिल्यानंतर त्याला कडवी झुंज दिली ते पुरंदरचे सेनापती वीरश्री मुरारबाजी देशपांडे यांनी. तर या दोघांच्या झालेल्या झुंजीचे वर्णन मी माझ्या कवितेतून सादर करीत आहे. स्वराज्य संपवण्या आले आलमगीराचे मिर्झा दिलेर, दिलेर मोठा चाणक्य जणू मिर्झा राजे फाकडे, पाडण्या पुरंदर घेरून घेतला गनिमांचे चौफेरकडे, तोफा दारू गोळा बक्कळ गोळ्यावर गोळा पडे, पुरंदराचा भाऊ जणू वज्रगड दोघे ताट खडे, वज्रगडावर आग ओकती तोफा आणि दारू गोळे, दिलेरचा कावा भारी वज्रगड मारू खडे खडे, दिलेरचा कावा भारी वज्रगड मारू खडे खडे, लढले उपाशी 300 वीर ते निधडे, अखेरीस पडे वज्रगड तो मग पुरंदरी मोरच्या वळे, अखेरीस पडे वज्रगड तो पुरंदरी मोरच्या वळे, दिलेर खुश होऊन बोलतो पुरंदर आता किती लढे, उडवा सफेद बुरुज तो पुरंदर झुकवा माझ्या पुढे, त्या तोफांना बत्ती आता उडवा तुकडे तुकडे, पण पुरंदराचा धुरंदर तो जावळीचा जणू हिरा, पण पुरंदराचा धुरंदर तो जवळीचा जणू हिरा, पिळदार विषांचा भीम जणू मूठ बांधुनी खडा, तलवारीचा धनी तो आग ओकता ज्वालामुखी, उभा ठाकला माची वरती मुरारबाजी सेनापती, उभा ठाकला माची वरती मुरारबाजी सेनापती, बोले दिलेर गनिमांना फतेह करो पुरंदर को, झुकाओ मेरे सामने तोड़ो इसके गुरूर को, हटाओ भगवे को थोपा कर दो आलमगीर को, जाओ 5000 वीर तोड़ो दरवाजे को, जाओ 5000 वीर तोड़ो दरवाजे को. पण आडवा मुरा तो दरवाज्यात 700 मावळ्यानिशी, दोन हातामध्ये दोन समशेरी जणू वीज मनगटी, बलदंड भीमबाहू जणू वीरभद्रा उतरला, दिलेरचा सुलतान ढवा फोडण्या रुद्र भीष्मा उतरला, सरसावला पुढे तो ज्वालामुखी आग आगीवर पडे, तुटून पडला 5000 रणांगणी तो लढे, लढे जशी की काली चंडिका आवेग आवेशानावर, तलवार पातो उसळे, लढे जशी की काली चंडिका आवेग आवेशानावर, तलवार पातो उसळे, कापा तोडा मुर्दे पाडा रक्ता मासाचे सडे, नाहतो पुरंदर रक्ताने जणू गनिम तुकडे तुकडे, 700 भारी 5000 जणू वादळ वारे, गनिम पाला पाचोळा जणू मुर्द्यावर मुर्दे, पळू लागला गनिम उलटा छावणीकडे, उद्वेग मनीचा उत्तुंग तुंग तो मागे ना फिरे, घुसला आवेश वीर तो 40,000 छावणीमध्ये, ना भीती ना तमाजीवाची आस उरी विजयाची, 700 लढती हजारोशी ना पाऊल मागे पडे, रक्ताने नाहला वीर जणू अभिषेक महादेवाला, लाल लाल तो रुद्रावतार जणू गुलालाने माखला, फिरे खडग चौफेर आशेकी मुर्द्याचे जणू खळे, एकटा वीर मग मळे रक्ता मासाचे खळे, एकटा वीर मग मळे रक्ता मासाचे खळे, वज्र मनोबल वज्र देहन वज्र राग तो वज्रच खासे लढे, भगे दिलेर तो आवासुनी ये तो शैतान लड़े, ए शैतान है नहीं आदमी ये क्या वीर है, शमशेर का धनी न देखा आज तक, लड़े जो अकेले हजारों संग, लाल खून में रंगा हुआ हो जैसे कोई बजरंग, लाल खून में रंगा हुआ हो जैसे कोई बजरंग, घुसला घुसला गर्दीत मुरार गर्दी गर्दीस मिळवित गर्दीतून पुढे, समोर दिलेर उद्ध्वस्त स्तब्ध म्हणे शाब्बास फाकडे, ओरडे दिलेर पाहुनी पराक्रम रुको रुको सब रुक जाओ, रोखुनी नजरबाजीकडे, ए बहादर कौल घे माझा हो सामील आलमगीर कडे, जहागिरी तुला बहाल सरदार कीचे कडे,
कोणी शब्द हे वीर बोलला शिवरायांचे मावळे आम्ही, अरे भीक कुणाला देतो, थुंकतो अशा जहागिरीवर फितूर कुणाला करतो, तुझ्या सारखे 100 असे समशेरीवर धरतो, शरणे माझ्या राजा पुढे तुला जिवंत सोडतो, कोण तू मोठा मला कौल देतो, थांब तिथे आत्ताच तुला पायाखाली घेतो, थांब तिथे आत्ताच तुला पायाखाली घेतो, धावला दिलेरवर समशेर धरुनी लावा जणू उसळला, समक्ष मृत्यू पुढे बघुनी दिलेर थोडा थबकला, उचलून धनुष्य बाण धरुनी नेम वेद घेतला, सर्रकन बाण सोडून वेद कंठाचा घेतला, कोसळला पुरंदराचा जिवंत बुरुज जणू, शांत झोपला ज्वालामुखी, अखंड स्वामी निष्ठा स्वाभिमानी, बाजी बाजी तो मुरार बाजी पुरंदरी विसावला, बाजी बाजी तो मुरार बाजी पुरंदरी विसावला, एक मावळा शिवरायांचा इतिहास अमर झाला, एक मावळा शिवरायांचा इतिहास अमर झाला, लढला नडला गनिमाला गर्दीस मिळवून गेला, लढला नडला गनिमाला गर्दीस मिळवून गेला, शिवरायांच्या शिरपेचातील मोती पुरंदरी सांडला, शिवरायांच्या शिरपेचातील मोती पुरंदरी सांडला. हा पराक्रम होता माझ्या मुरारबाजीचा, आपल्या मुरारबाजीच्या आणि शिवरायांच्या मुरारबाजीचा. इतका प्रचंड पराक्रम की शत्रूने सुद्धा हात्यार खाली टाकून त्याची वाहवा करावी आणि त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं एवढा पराक्रम केला माझ्या मुरारबाजीने आणि इतिहासात अमर झाला पुरंदरच्या रूपाने. आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा आणि हो शेअर करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.